तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव खान्देश जिल्ह्यातील यावल शहरातील पाणीपुरवठा समस्येच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेतील भाजपा गटनेत्या नंदाताई महाजन यांनी काढलेल्या मोर्चानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या संदर्भात माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली। या पत्रकार परिषदेत बोलताना अतुल पाटील यांनी सांगितले की यावल शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरपालिकेकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी प्रशासन आणि पदाधिकारी समन्वयाने काम करत असून काही तांत्रिक अडचणींमुळे तात्पुरत्या समस्या निर्माण झाल्या आहेत, मात्र या समस्येचे लवकरच निराकरण करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच नागरिकांच्या प्रश्नांवर राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी काम करणे आवश्यक असल्याचा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला। पाणीपुरवठा प्रश्न गंभीर असला तरी त्यावर सकारात्मक मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। पत्रकार परिषदेदरम्यान नगराध्यक्ष सौ छायाताई पाटील, शिवसेना उभाटाचे नगरपालिकेतील गटनेते सागर चौधरी, शिक्षण समिती सभापती पराग सराफ, नगरसेविका सौ वैशालीताई बारी यांच्यासह नगरपालिकेतील अनेक नगरसेवक उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी, यावल। सारे यावल शहरवासी बघतोय पाण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी दिनांक 14 तारखेला विरोधी पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेविका नंदाताई महाजन यांनी त्या ठिकाणी नगरपालिकेवरती पाण्याच्या संदर्भामध्ये मोर्चा आणला होता। त्या मोर्चाच्या बाबत प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा प्रत्येक व्यक्तीला आंदोलन आणि मोर्चा आणण्याचा नैतिक अधिकार, संविधानिक अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे। परंतु दिनांक 14 तारखेला त्या ठिकाणी आयोजित केलेल्या मोर्चाची बातमी यावल न्यूज या YouTube चॅनलवरती मी संध्याकाळी पाहिली असता त्याच्यामध्ये सौ नंदाताई महाजन यांनी मुलाखत देताना, पत्रकारांना मुलाखत देताना त्यामध्ये असं म्हटलं की प्रभाग क्रमांक 10 आणि 11 या दोन प्रभागामध्ये अतुल पाटील यांना 2 अंकी मतं त्या ठिकाणी मिळालेले असल्यामुळे ते जाणीवपूर्वक आमच्या वार्डामध्ये पाणी देऊ देत नाही, हे ते ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा बोललेले आहे। खरं म्हणजे असं कुठल्याही प्रकारचं कृत्य मी आजपर्यंत केलेलं नाही आणि प्रभाग क्रमांक 10 मधून देखील आणि प्रभाग क्रमांक 11 मधून देखील मला त्या ठिकाणी 1500च्या 2000च्या वर मत आहे दोघं वार्ड मिळून। प्रभाग क्रमांक 11 मध्ये मला 1508 मतं नगराध्यक्ष सौ छाया पाटील यांना त्या ठिकाणी मिळालेले आहे। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 10 मध्ये देखील सुमारे 400 मतदान आम्हाला त्या प्रभागातून झालेलं आहे। कुठल्याही 2 अंकी मतदान आम्हाला त्या ठिकाणी झालेलं नाही आणि कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे पुरावा नसताना प्रभाग क्रमांक 11 आणि 10 आणि 11च्या लोकांच्या मनामध्ये आमच्याबद्दल द्वेष भावना निर्माण झाली पाहिजे, मत्सर निर्माण झाला पाहिजे आणि जेणेकरून त्यांनी आमच्याशी त्या ठिकाणी येऊन व्यक्तिगत पातळीवर भांडलं पाहिजे। म्हणजे 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। खरं म्हणजे कुठलाही पुरावा नसताना नंदाताई महाजन यांनी त्या ठिकाणी आरोप केला। नंदाताई महाजन यांचा मुलगा ऋतिक महाजन याने देखील त्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्याच्या समोर उभं राहून असं सांगितलं की स्वीकृत नगरसेवक अतुल पाटील यांनी माझ्याकडे स्टेटमेंट दिलेलं आहे की 9, 10 आणि 11 या वार्डातल्या लोकांनी मला मतदान केलं नाही म्हणून मी त्या ठिकाणी पाणी पुरवठा करू देणार नाही। म्हणजे अत्यंत बालिशपणाचा आणि निराधार असा आरोप त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे। त्याच नंतर लगेच त्याच दिवशी रात्री नंदाताई महाजन यांचा चिरंजीव ऋतिक महाजन यांनी यावल शहर विकास म्हणजे या व्हॉट्सअप ग्रुपवरती एक पोस्ट टाकली आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी जर SIR झालं असतं तर जनाब अतुल पाटील यांचं नगराध्यक्ष होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं असतं। म्हणजे त्या ग्रुपवर सर्व हिंदू लोक त्या ग्रुपवरती आहे आणि त्या हिंदू लोकांमध्ये अतुल पाटील मुस्लिम दार्जिन आहे असा दाखवण्याचा प्रयत्न त्याने त्या ग्रुपवर केलेला आहे। त्याचबरोबर त्याच्याच एक दिवस आधी नगरपालिका संचलित सानेगुरुजी विद्यालय या विद्यालयाचे 8 शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त झाले आणि म्हणून त्याने एक पोस्ट त्या ठिकाणी छापली आणि त्या पोस्टमध्ये असं म्हटलंय की नगराध्यक्षा त्या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलंय की छाया अतुल पाटील यांच्या सत्तेच्या छायामध्ये आज सानेगुरुजींसारखी वडवली पार्जित परंपरा असलेली शाळा सुद्धा बंद पडण्याच्या कागारावर आली आहे। अनेक विद्यार्थ्यांनी ज्या शाळेतून शिक्षण घेतलं, संस्कार घेतले, ती नगरपालिकेच्या अखत्यारीतील सानेगुरुजी शाळा आज अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहे। अतिशय दुर्दैवी बाब आहे। यावल नगरपालिकेमध्ये एवढा भ्रष्टाचार
आणि निष्काळजीपणा वाढलाय की आता कोणती संस्था वाचेल आणि कोणती बंद पडेल हेच समजेल असं झालंय. शिक्षणासारख्या महत्वाच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष होणं म्हणजे भविष्यातील पिढीची अन्याय आहे. अशा प्रकारचं खोटं वास्तविक नगरपालिकेच्या सानेगुरुजी विद्यालयाचं शिक्षकांचा अतिरिक्तचा विषय हा गेल्या 3-4 वर्षापासून सुरू आहे. नगरपालिकेमध्ये 4 वर्षापासून प्रशासक आहे आणि याच्याशी नगराध्यक्ष छाया पाटील आता 4 महिन्यापूर्वी नगराध्यक्ष झाले. त्यांचा काय हा अतिरिक्त विषय आला? एखादा शिक्षक सरप्लस जर होत असला तर तो शासनाचा विषय आहे. आणि गेल्या 3-4 वर्षापासून या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना या ठिकाणून काढण्यात यावं अशी प्रक्रिया गेल्या 3-4 वर्षापासून चालू होती. परंतु व्यक्तिगत स्वरूपाचा आरोप नगराध्यक्ष छाया पाटील आणि माझ्यावरती त्या ठिकाणी नंदाताई महाजन आणि त्यांचा मुलगा ऋतिक महाजन यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. व्हॉट्सअपवरती वेगवेगळ्या ग्रुपवरती माझ्याबद्दल एकेरी भाषेत, नगराध्यक्षाबद्दल एकेरी भाषेत त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती ते पोस्ट टाकत आहेत. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे ते कार्यकर्ते वारंवार त्यांच्या तोंडातून त्यांच्या आमदाराचं नाव येतं. त्यांच्या आमदारांनी किंवा त्यांच्या भारतीय जनता पार्टीने एखाद्या स्त्रीविषयी एकेरी भाषेत बोलणं हे त्यांचे संस्कार आहेत का? आणि हे अशा पद्धतीचं वातावरण कुलुषित करण्याचा प्रयत्न, माझ्याबद्दल द्वेषमूलक वातावरण या शहरामध्ये तयार व्हावं, या भूमिकेतून या ठिकाणी नंदाताई महाजन आणि त्यांचा चिरंजीव ऋतिक महाजन या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती माझ्या विरोधामध्ये व्यक्तिगत नाव घेऊन त्या ठिकाणी खोटे आरोप करतोय. कुठलेही पुरावे त्याच्याकडे नाही. आणि मात्र त्यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे माझ्याकडे आहे. म्हणून मी काल जिल्हा सत्र न्यायालयाचे माझे वकील यांची काल भेट घेतल्याच्या नंतर मी असा निर्णय घेतलेला आहे की बुधवारच्या दिवशी मी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सौ नंदा राजेंद्र महाजन आणि त्यांचा मुलगा ऋतिक राजेंद्र महाजन या 2 लोकांनी माझी आणि नगराध्यक्ष सौ छाया पाटील यांची व्यक्तिशः नाव घेऊन ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा त्यांनी माझ्यावरती आरोप केलेला आहे की आम्ही 10 आणि 11 नंबरच्या लोकांना पाणी सोडू देत नाही. त्यांच्याकडे एक तर पुरावा असतील तर त्यांनी तो पुरावा द्यावा, नाहीतर त्यांनी माफी मागावी. त्याचबरोबर छाया पाटील यांची एकेरी भाषेत उल्लेख करून व्यक्तिगत त्यांच्याबद्दल या ठिकाणी कलुषित एका महिलेबद्दल या ठिकाणी चुकीची भाषा त्या व्हॉट्सअपवरती तो वापरतोय. खरं म्हणजे त्यांचे संस्कार त्यांना आलंच आहे. परंतु मी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा दावा सौ नंदा महाजन आणि ऋतिक महाजन यांच्या विरोधामध्ये बुधवारी दाखल करणार आहे. संपूर्ण कागदपत्राची जुळवाजुळव करून मी काल माझ्या विधितज्ञ जे आहेत माझी त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्याच्यानुसार मी या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा दावा त्या ठिकाणी न्यायालयामध्ये दाखल करतोय. आता तरी यावलच्या जनतेला माहिती पडते की कसे खोटे आरोप आणि द्वेषबुद्धीने केवळ त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. त्यांच्या पक्षाचा या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सत्ता नाही आहे आणि म्हणून त्या ठिकाणी चुकीचे आरोप व्यक्तिशः टार्गेट सौ छाया पाटील आणि अतुल पाटील या 2 लोकांना टार्गेट या ठिकाणी केलं जात आहे. त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आणि आपल्या वतीने यावल शहरातली जनतेला वस्तुस्थिती माहिती व्हावी. खोट्या आरोपांना या ठिकाणी थरा नाही, हे यावल शहर थरा देत नाही आणि मी देखील खोटे आरोप या ठिकाणी ऐकून घेणार नाही. आणि मी काही मुद्द्यावर येणारा कार्यकर्ता नाहीये, मी मुद्द्यावर भांडणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रतिवाद न करता न्यायालयामध्ये मला न्याय मागण्यासाठी मी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा दावा या पुढच्या आठवड्यामध्ये बुधवारी दाखल करतोय. धन्यवाद.